आठवडे अक्षय साखरमधली दृश्य आपण पाहत आहे। ट्रॅफिक मुक्तीसाठी एक मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये अमोल कोल्हे सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यावेळेला पोलिसांसोबत त्यांचं सध्या काही शाब्दिक बोलणं जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे आणि अमोल कोल्हे आक्रमक झालेले आहेत। हा पायी मोर्चा जो आहे तो निघणार होता। साखरमध्ये ट्रॅफिकची मोठी समस्या आहे आणि त्यावर तोडगा काढला जावा यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मग प्रशासनाला खाली बोलवा, इथे निवेदन घ्यायला निवेदन इथे घेऊ द्या। दोन पैकी एक करा, एक तर आत येऊ द्या नाही तर प्रशासनाला खाली बोलवा। ऐका तर माझ्या आयुक्त साहेब स्वतः आहेत, आपलं पण नाव सांगितलं, आपण डिस्कस करू काय आपण लोक चला मग निवेदन इथून घेऊन जायला सांगा आणि मग वर जाऊन चर्चा करू ना। हो साहेब, सकाळपासून सगळे उन्हाचा नामाजे आले, आम्हाला गेटपर्यंत जाऊ द्या ना तिथं। साहेब तुम्ही सुद्धा जनता आहात, 3-3 तास ट्रॅफिक मध्ये अडकतात राव, सडतो आम्ही सडतोय तिथं, मग काय प्रशासन एवढं खाली येऊ शकत नाही? मग प्रशासनाला बोलवा ना खाली, निवेदन इथं घेऊ द्या त्यांनी, निवेदन इथं घेऊ द्या, चर्चेला वर जाऊ, प्रशासनाला खाली येऊ द्या, चर्चेला आम्ही वर येतो, पण प्रशासनाने इथं लोकांसमोर घेतलं पाहिजे निवेदन। 30 किलोमीटर पायी चालत आलो का? त्यांना येऊ द्या खाली, त्यांना खाली येऊ द्या, प्रशासनाला निवेदन इथं घेऊ द्या, मग चर्चेला आपण वर जाऊ, माझी काही हरकत नाही। पुन्हा प्रशासनाला येऊ द्या ना खाली, प्रशासनाने यावं, आल्याची त्यांना किंमत नाही तर चाकड समितीच्या वतीने निवेदन आयुक्तांनी आधी इथं घ्यावं, मग आपण चर्चेला वर जाऊ। त्यांना खाली बोलवा। तुम्ही एवढा लढा उभा केलाय ना, तर या लढ्यासाठी आयुक्तांनी त्याचा मान राखला पाहिजे, इथे निवेदन घेतलं पाहिजे। बरोबर आहे की नाही? तुम्ही डिपार्टमेंटच्या तुम्ही बोलत नाही, रोज एक माणूस मरतोय रोज। आपले हे जे कमिटी जो होते ना सर्व साहेबांसोबत बरोबर होते, डिस्कस झाला। साहेब सकाळपासून लोक आलेत, तर आयुक्त साहेबांना फक्त खाली बोला, निवेदन घेऊन चर्चेला जाऊ नका, तुम्ही का डिफेंड करताय त्यांना? मग लोकप्रतिनिधी म्हणूनच सांगतोय साहेब, आयुक्त साहेबांना खाली, जर लोकप्रतिनिधी जर चालत येऊ शकतात तर आयुक्त साहेब 2 जिने खाली उतरून येऊ शकत नाहीत का? साधा प्रश्न आहे ना। सगळे इंडस्ट्रियलिस्ट चालत येतात, लोक चालत येतात, लोकप्रतिनिधी चालत येतात, आयुक्त साहेबांनी फक्त खाली उतरायचंय। शाळेत जे सफल करतात ते सगळे आले। ट्रॅफिक मुक्त चाकण कृषी समितीची अशी मागणी आहे, एक तर प्रशासनाला इथं खाली येऊ द्या, नाहीतर आम्ही शांततेने वर जातो, काहीतरी एक करा। आणि हे ठरलं होतं, साखर ट्रॅफिक मुक्ती समितीकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये नागरिकांचा देखील मोठा सहभाग। आयुक्तांना खाली बोलवा, आमचं निवेदन घ्या आणि मग आतमध्ये येऊन आपण चर्चा करू, असं या ठिकाणी खासदार अमोल कोल्हेने सांगत आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। आता त्यांनी आयुक्तालयाच्या बाहेरच ठिय्या मांडलेला आहे। पोलिसांनी या मोर्चाला अडवलेलं आहे। PMRDA कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मोर्चाला अडवलेला आहे। सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान हा पायी मोर्चा काढण्यात आलेला होता।
6 वर्ष जेवढ्याही PMRD मध्ये बैठका झाल्या या प्रत्येक बैठकीत मागणी केलेली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन समोर दाखवा. मी 6 वर्ष उत्तर हेच येतंय की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बनतोय. त्यामुळे प्रशासनानं आता तरी गांभीर्य असतील, माजी लोकप्रतिनिधी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, शाळकरी मुलं असतील, ही सगळी मुलं जर चाकणपासून येत असतील आणि निवेदन द्यायला येत असतील आणि मग इथपर्यंतच अडवायचं आणि मग केवळ एक शिष्टमंडळ वर जायचं, तर आमची मागणी ही आहे की शिष्टमंडळ वर जायला तयार आहे. आधी माननीय आयुक्त साहेबांनी येऊन ज्या ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीनं हे सगळं आंदोलन उभं केलंय त्या ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीकडून इथं निवेदन स्वीकारावं आणि मग शिष्टमंडळ चर्चेसाठी यायला तयार आहे ना. तुम्ही पोलिसांची चर्चा केली, काय नक्की म्हणणं आहे पोलिसांचं एकंदर? पोलिसांची एवढ्या शांततेने इथपर्यंत मोर्चा येऊन सुद्धा जर पोलीस या पद्धतीने अडवत असतील तर हे दुर्दैवी आहे. इतक्या शांतपणे सगळे नागरिक असतील, शाळकरी मुलं असतील, उद्योजक असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे इथपर्यंत आलेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, माननीय आयुक्त साहेबांनी खाली यावं. जर एवढे किलोमीटर माणसं नागरिक चालतात तर आयुक्त साहेबांना 2 जिने उतरायला काय हरकत आहे? इतका साधा प्रश्न आहे. आणि ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या हातून त्यांनी निवेदन स्वीकारावं. हा नागरिकांनी उभा केलेला लढा आहे. हा नागरिकांच्या लढ्याचा सन्मान करणं हे कोणत्याही जनसेवकाचं काम आहे. त्यामुळे माननीय आयुक्त साहेबांना हीच विनंती, त्यांनी खाली येऊन निवेदन घ्यावं, त्यानंतर वर चर्चेला डेलिगेशन येईल. तुम्ही एक लोकप्रतिनिधी असताना सुद्धा तुम्हाला इथे बॅरिकेड लावून अडवलं गेलंय. संसदेपासून सचका हेच सुरू आहे. आता हे महाराष्ट्रातही सुरू झालंय दिसतंय. कारण संसदेत सुद्धा जेव्हा इलेक्शन कमिशनर मोर्चा निघाला होता तेव्हाही बॅरिकेड लावले गेले होते आणि त्यामुळे शेवटी तीच घोषणा आहे का मग